नमस्कार. मी कौस्तुभ तामनकर. मी शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणतो गेली 20 वर्ष. तर प्रत्येक वस्तूचं व्यवस्थापन कसं करायचं हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती दाखवलेलंच आहे. आज मी तुम्हाला पपईच्या सालांचं व्यवस्थापन कसं करायचं हे दाखवतो. आज सकाळी आमच्याकडे साधारण एवढ्या ताटा भरून बसेल अशी एवढी मोठी पपई आणली गेली. ही पपई आणल्यानंतर त्याचा गर काढायचं काम माझ्याकडे होतं. तो गर सगळा काढून घेतला, त्याच्या व्यवस्थित फोडी केल्या आणि त्याच्यानंतर जी राहिलेली सालं आहेत या सालांचं व्यवस्थापन आपण करायला पाहिजे. कारण ही जर सालं पपईला नसती तर पपई माझ्यापर्यंत कशी आली असती हा विचार करणं आवश्यक आहे आणि त्या सालाला मान देणं आवश्यक आहे. आता या सालाला मान द्यायचं म्हणजे काय, तर नैसर्गिकरित्या ह्या सगळ्या सालाचं मातीमध्ये निसर्ग व्यवस्थापन करणारच आहे. पण मी निसर्गाला मदत करायला पाहिजे म्हणून ही सालं बारीक बारीक करून मग मी ती निसर्गामध्ये टाकली तर त्याचं लवकर व्यवस्थापन होईल असं मला वाटतं आणि अशी माझी खात्री आहे आणि हे मी करून बघितलेलं आहे. आता प्रश्न असा येतो की हे काम कुणी करायचं, तर माझं सरळ असं मत आहे की जे लोक पपईचा गर खात आहेत त्यांनी हे खरं तर काम करायला पाहिजे. पण आपल्या घरामध्ये परिस्थिती अशी असते की लहान मुलं त्यांच्या अभ्यासामध्ये दंग असतात, तरुणाई सगळी त्यांच्या नोकरीमध्ये आणि पैसे मिळवण्यामध्ये दंग असतात. मग राहता राहिले ज्येष्ठ लोक. या ज्येष्ठ लोकांनी काय करायचं असा प्रश्न आहे. तर ह्या ज्येष्ठ लोकांनी शून्य कचरा ह्या संकल्पनेचं आचरण करावं आणि अशा ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या हातात घ्याव्यात. आणि साधं सोपं काम आहे. साली मी दाखवतो तसं कात्रीने बारीक केल्या तर त्याचं व्यवस्थापन होईल आणि ह्या सगळ्या सालीला नैसर्गिकरित्या खतामध्ये रूपांतर केलेलं आहे. हे खूप सोपं आहे. आता बघा, मी एवढ्या पपईच्या साली जेव्हा बारीक केल्यानंतर त्या फक्त एवढ्या भांड्यामध्ये बसणार आहेत आणि मी जर दाबून दाबून बसवल्या तर आणखीन त्याचं आकारमान कमी होईल. हे बघ, तेवढंच झाली पपई. आणि आता हे माझ्याकडे जे अविरत पात्र आहे त्या अविरत पात्रामध्ये मी ही टाकेन आणि साधारण 25-1 दिवसामध्ये याचं खतामध्ये उत्कृष्ट खतामध्ये रूपांतर होईल. ज्यांच्याकडे अविरत पात्र नाही त्यांनी असं म्हणायला नको की आमच्याकडे अविरत पात्र नाही आहे मग आम्ही हे कसं करणार. तर असं जर समजा तुम्ही बारीक केलं आणि तुमच्या जो सोसायटीचा कचरा घेणारा माणूस आहे त्याला जर दिलं तर निसर्गामध्ये सुद्धा हे कुठेही पडलं तरी त्याचं मातीमध्ये रूपांतर होणारच आहे आणि आपण एका परीने निसर्गाला मदत करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वागायला सुरुवात करावी अशी माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे. आणि असं सांगतच असं वागणाऱ्या लोकांची संख्या वाढली तर कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे अशी मला खात्री आहे. आपण हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा जेणेकरून लोकांच्या वृत्ती बदलतील आणि शून्य कचरा ही संकल्पना आचरणात येईल आणि आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर बनेल. धन्यवाद.